औंढा रस्त्यावरील वडदुती रस्त्यावर दुचाकी अपघातात एक जण जखमी. एक विचित्र अपघातात एकाच दुचाकीचे दोनदा अपघात, दोन जखमी. जिंतूर औंढा नागनाथ महामार्ग रस्त्यावर वडदुती रस्त्याजवळ बुधवारी दिनांक 15 जुलै दुपारी 4च्या सुमारास झालेल्या दुचाकी अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून जखमीचे नाव किशनराव बापूराव पाटील वय 45 वर्ष राहणार वडदुती तालुका जिंतूर असे जखमीचे नाव असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार जिंतूर येथेकडून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याबाबत रुग्णालयात आलेल्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार किशनराव पाटील हे जिंतूरहून दुचाकीने वडदुतीकडे जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला, चेहऱ्याला, नाकाला, हाताला तसेच दातांना गंभीर दुखापत झाली. स्थानिकाच्या मदतीने त्यांना तात्काळ जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख शाकीर यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. दरम्यान ही बातमी देईपर्यंत अपघाताची जिंतूर पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद झाली नसल्याची माहिती मिळत असून पुन्हा एकदा दुपारच्या सुमारास एक विचित्र अपघात, एकाच दुचाकीचे दोनदा अपघात. जिंतूर औंढा महामार्ग रस्त्यावरील मानधानी पाटीजवळ बुधवारी 15 जुलै सकाळी 11च्या सुमारास एकाच दुचाकीचे 2 वेळेस अपघात झाल्याची दुर्मिळ घटना घडली. कपिल दुतराज वय 20 वर्ष राहणार वडळ तालुका जिल्हा नांदेड जिंतूरहून नांदेडकडे जात असताना मानधानी पाटीजवळ त्यांच्या दुचाकीचा तोल जाऊन अपघातात ते जखमी झाले असता त्यांच्यावर जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. उपचारानंतर कपिल धनराज हे त्यांच्या दुचाकीवरून पुन्हा नांदेडकडे निघाले. मात्र रस्त्यात पुन्हा त्यांची दुचाकी अपघातग्रस्त झाली. यावेळेस आकाश शिंदे वय 20 वर्ष राहणार वरळ तालुका जिल्हा नांदेड हे जखमी झाले. त्यांच्याही जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांच्यावर देखील उपचार करण्यात आला. एकाच वाहनाचे दोनदा अपघात झाल्याने, हे विचित्र अपघात झाल्याने नागरिकात एकच चर्चेला उधाण आल्याचे पाहावयास मिळत आहे. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम.